सोने काय करायला लागली अगं बाळात परत काय तुला एडबीड लागलं काय? सोने धमक होतय जीव दामलाय. मम्मी काय म्हणते काय ना आत्या भंगारवाली आली, काहीतरी भंगार आणा बरं. भंगार हा दम खा 2 मिनिटं. आणू राहिली आत्या, आणा ना पटकेशी. वहिनी तुम्हाला एवढा माणूस वाळा का काय? तुम्ही मला वाटलं भंगारवाली आहे. हा भंगारवाली आहे. भंगारवाली नाही, ताई आहे ताई. ताई आहे काय व्हायला लागलंय काय नो? तोत्री वाळायला लागली काय नो? घरात बिरात चला म्हणतात, जीव दामलाय मारणार तिथं आधीच माझा जीव जड आहे माझा मलाच. चला ताई चला, मी पण जरा बायता आलाय जीवाला. 3 बाय जरा विचार करा. 3 बाय आमच्या झालेत बाय 2-2. तुमच्या नाही नवलपुरी केला आम्ही. हा 2 झाले तुम्हाला. पडतोंडाची कुठून आली काय खरं नाही आता माझं. मला वाटलं एवढा दिवस आली नाही बाया, आता नाही यायची, पण आलीच बाय माड्याला कार. हा आता सगळ्या दुनियाच्या गोष्टी मला शिकीन. काय खरं नाही रेशमी, तू गेली कामातून. चला घरात जायला भीती वाटू राहिली. नंद अशा नंद असतात, ही डेंजर बाय आहे. ही नागिन आहे नागिन, अशी डंस मारी ती ना. अगं मम्मी, अगं काय खुशाल घोरती एवढ्यानी तुला पोत आदळले गोणी आदळी काय मला तर तुला कळालं नाही काय? एवढं खारीक खोबरं कुणी सांगितलंय? लय मोठं पडलंय सोने. अयो अगं खारी खोबरं आणलं, बिस्किटचा पुडा आणलाय, खारी खोबरं काय आला लय मोठा आला असेल ना तुम्हाला. अरे देवा, आणि एवढा उशिरा येतात वय सोने. अगं तुला माहिती नाही का माझी सासू कशी नागिन, माहित नाही का? डसली काय? गड्डासायचं ते सोडून मम्मी ती मला म्हणली का तू भाऊजाई तुला भेटायला नाही आली आणि मग तू खायला चालली एवढ्या लवकर. तवाच ध्यानात ठेवलंय तिने. हा अगं शेमुडा आलाय लय तिला. सर्दी झाली ग, डोक्याला बांधून आणायचं. कवा शिक निघली? माझ्या डोक्याला बांधायला नाही, तिच्या कुठं बांधू? सारी सकाळची निघलेली आहे. अगं त्या रिक्षावाल्याने माझ्या संग हुजत घातली. 20 रुपये दे म्हणतो आता कवाचा. आलं बाई माझ्या मम्मीचं घर. काय हो काय बघून हसता? कधी बघितली नाही काय गोणी? माझ्या सासूने दिली मला, माझ्या नवऱ्यानी बेवड्यानी साऱ्या पिशा इकून टाकल्या 10 रुपये. किती झाले तुमचे? 20 रुपये? काय हो तुम्हाला काय वाटतं का नाही? इथून इतकं आणलं 4 पावलं मी आले असते सणा सणा चलत, आणि 20 रुपये मागता. 10 रुपये घ्यायचे असले तर घ्या, नाही तर जा आपलं निघून. हा नाही काय करता असं काय करता, घ्या ना. अहो घ्या भाऊ, 20 रुपये नाही माझ्याकडं. तुम्हाला माहिती का मी कोणाची पोरगी आहे? मी आईला जर बोलिलं ना तुम्हाला ते 10 रुपये पण भेटणार नाही. धरा घ्या, घ्यायचे की नाही तुम्हाला? लई डोकं खात्यात बाई लोक. अयो एवढं जड कसं नेऊ आता मी? ताई कमून हुजत नाही घालायचं तेव्हा तुम्ही अशा भंगारवाली सारखं म्हणजे बघितलं तू इसून तर मला भांगारवालीच म्हणली बाई दारातून. घेऊन आल त्या पोता. असं मला वाटलं भंगारवाली. आता मग मी तू सांग माझ्या नवऱ्याने पिशा इकल्या आणि सासू मला येऊन द्याय नाही. घाय घाय मध्ये कपडे भरले याच्यात आणि पटकन आले. आता काय जात नसते बाई मी लवकर. रेशमे उठ, पाणी घेऊन ये तिला. हॅलो जारवाले, 2 जार पाठवत होते ना, आजपासून 5 करून टाका. 5 जार? मी का म्हैस 20 एक काय? म्हशीपेक्षा कमी आहे. मुळा डॅम मध्ये सोडली ना तरी पाणी कमी पडन हिला. काय म्हणल्या? काय नाही ताई, पाणी आणते पाणी. जा जेवायला जा. अच्छा जेवण दे. जेवाय दे तिला. काय ग मम्मी, म्हणले होते का नाही तुला मी शिजरच होईन म्हणून? माय कोणी ऐकत का? माय ऐकलं असतं तर काय झालं असतं बरं? वाकून झाडू दे म्हणलं, भांडे खाली बसून घासू दे म्हणलं, मशीनीत कपडे नको धुवायला लावू. ऐकलं का कुणी माझं? नाही म्हणजे मी येडी आहे आणि तुम्ही सगळे शाणे आहेत, हाय का नाही? 2-4 महिने आता सुन घरात झोपून राहीन. आणि तू आहे ना मला परत जर म्हणली का ह्या गुडघे दुखात तुझ्या गुडघ्याच्या वाट्याच काढून घेईन मी. सांगून ठेवते. मला 50 जरा फोन करते, सोने माझ्या गुडघे दुखात, सोने मा आमक होतय, सोने मा धमक होतय.
एवढं वातावरण शांत का म्हणे? काय झालं? काय नाही. तोंड दुखतंय तिचं. तोंड दुखत आहे? हम्म. ह्यो गाल लाल कस का झाला? कसला हात लावून खाली कर, पी पाणी. काही का आणलंय पोत्यात? तुम्हाला काय सांगू आता काय आणलंय मी त्याच्यात. तुमचा आवाज कस का बारीक झाला एवढा? ते घासा दुखायला लागलाय जरा. कस काय? आता तर लय चाव मध्ये होत्या, ताव मध्ये चालते बाई. बरं मी ते खायला आणलंय, ताट आणा. लयच मोठा आणलेलं दिसतंय, काहीतरी आलं लगेच. मोठा आणतात. बाई ठेव खाली. लेकरांनी लय मोठं आणलं वाटतं खायला. तुला म्हणलं होतं काय नको आणू. ड्रेस ताई लय है ना? मस्त आणलाय. लय छान दिसन. साखरपत्ती आहे आणि वहिनी हे पुढं आहे का सकाळ संध्याकाळ खायचा. मी लहानपणापासून टीव्हीत बघितलेलं आहे की यांनी ना एनर्जी, ती एनर्जी खारी खोबऱ्यानी एनर्जी नाही येत. काय लय खारी खोबरं खाऊ नका लय. हे बिस्किट खात जा सकाळ संध्याकाळ. हे पुढं आहे ना 2 दिवस तरी म्हणलं ना तरी खाता तुम्ही. जास्त खाऊ नका. पार्लेजी हा त्याने एनर्जी येते ना लय, ताकद येते ताकद. त्यांनीच बाळसं आलंय बघ सोनीला हा, माझ्या. आणि मी माझे 2 झाले ना तेव्हा 51 दिवस काढलेत. पाण्यात बुडून खायचं बरं का, दूध बीत नाही घ्यायचं. ही जर महिन्यानं नसती ना तरी ज्या बोकांडी बसली असते आणि हे पार्लेजी ना त्या नरड्यात कोंबलं असतं. मग म्हणलं असतं कशी एनर्जी येते. काय झालं? एनर्जी एनर्जी येते एनर्जी. एवढं सगळं आणलं बाय मम्मी मी. बघ सासरवाशी नासून सुद्धा आणलंय बरं का मी, सासरवाशी नासून. खारीक खोबरं अहो काय वहिनी आणलं असेल ना सगळ्यांनी. आणि तुम्हाला सांगितलेलं खाली खोबरं खाऊ नका त्यासाठी बिस्किट आणलंय ना म्या. मम्मी कळत कसं नाही ग तुझ्या सुनाला? हा तू समजून सांगत नाही का? एनर्जी येते का बघते मी एकदा. अहो लगेच कुठं पाण्यात बुडून खाल. काय झालंय? रेशमे तसं खाऊ नको. अहो ते चाललं. हा पाण्यात बुडून खा ना पण. काय उड्यात माल वाटू राहिलं. दमाने सोने खा. अगं, अशी काय करायला लागली? अगं बाळात पाण्यात काय तुझ्या सुनाला एडबीड लागलं हं? काय होतं? सगळ्यांना एनर्जी पाहिजे ना. आम्हाला काय तुम्हाला पाहिजे एनर्जी. मम्मी खारी खोबरं किती आलंय ग? अगं मस्त आलंय. मी जसं लोकांना केलंय तसं आलंय की. मग एक काम कर आता आलंय ना मसले हा. तर त्यातलं 4-5 किलो आहे का मला काढून ठेव बाजूला. मी जायच्या टाइमला आहे ना घेऊन जाईल. गोणी आणली त्याच्यासाठी मी आणि मेन मुद्दा गावरान तुपाच्या बाटल्या आल्या असते ना ते डबे आल्यात 2-4 आल्यात. 2-4 आल्या ना त्यातल्या 2 मला काढून ठेव. जाताना कसं न्यायला बरं पडतं आणि पिशीतच घालून दे या. हा काय झालं? हा घेऊन आणताय तुमचंच आहे त्याला काय एवढं. आपलं तुम्हाला तर एवढं कुठं खायचंय तेव्हा? मला कुठं हा खायचं. शिजर झाल्या एवढं खाती नाहीत. नाही नाही बिस्किटचा पुडा खायचा असतो. बिस्किट ते पार्लेजी हा 2 टाइम खायचा. मोड्यावर घाली ते पार्लेजी. काय हा, माझा लय जीव होईन तुमच्या म्हणून आणलाय मी. हाय का नाही ग मम्मी? हा. माझा जीव नसता तर मी एवढं सगळं आणलं असतं का? एवढा साखर ड्रेस माझ्या भाच्याला बिस्किटचा पुडा यांना 2 टाइम जाईन एवढा आणलाय मी. एवढा जीव आहे की मार फक्त माझा जीव घ्यायचा राहिलाय. काय लय जीव लावतात आहे तुम्ही. मग पण काय आणलं लेकरासाठी? माय काय म्हणलं दिसलं नाही भेटन का? हे काय कपडे आणलेत ना बघा ना भारीतला आणलाय ड्रेस तसं भारीतला. नाही आत्या म्हणजे वस्तू पिस्तू विचारलं. वस्तू कसली वस्तू? अगं सोनं नाणं हे काय आणलंय अग विचारते. मम्मी माय भाचा ज्याच्या बोट ठेवीन का ते मी घेणार. कवा? ते असं झाल्यावर 1 वर्षांनी. अहो वहीन तुम्हाला कळतं का? डोकं आहे का तुम्हाला थोडं तरी? कमून हा आता तो बारीक आहे हा. त्याला मी आता आणलेलं माहित होणार नाही. तुम्ही असे आहेत का मोडून तुडून खातान? मग तो मोठा झाल्यावर त्याला मी घेईन तो बोट लावीन त्या वस्तू घेईन मी. मग तो म्हणन माझी आत्या काय भारी आहे. हा बड़ा हरामी हो. आता काय नाही आणलं म्हणा. आता कसा तिचं बरोबर आहे रेशमे. बघ आहे ना. मग? बरोबर आहे. डोकं सोनीचं बघ ना कसं आहे. जेव्हा भासा असा बोटाला धरून चलन ना हा. तेव्हा ते सांगत मला आते हे घे. हा तो म्हणन ना वस्तूची मी ती वस्तू घेणार. हा तेव्हा मग ते म्हणेन माझ्या आतीने किती भारी किती घेतलं. भारी त्याच्या ध्यानात राहायला पाहिजे ना. हा. आता काय त्याच्या ध्यानात राहणार आहे? आता काय माहिती करणार आहे? माझ्या आत्याने काय आणलंय बरोबर. यांनी कितीक मोडलंय कितीक ठेवलंय हाय का नाही वहिनी? हा बरोबर आहे.
काय थोबड तोंडाची आत्या आहे हा, खुशाल मोकळे हात हलवीत आल्या आता. आणि काय तर म्हण भातचा मा. काय वहिनी इथं काय बडबड करीत बसल्यात? त्या फटकार मारून बसल्यात कवाच्या, तास झालाय ना मी आलेली. आणला का मा भाचा म्हणतात ना, बाहेरून आल्यावर लगेच लेकराकडे नाही जात. मग तुम्हाला तरी कळा नाही का, आढून द्यावा आपला लगेच लेकरू इथं. सोने पायर पाणी घे. धुतलेत ना आता, एक तास झाला नाही येऊन इथं. नाही हात पाय धुवा तुम्ही, हा. मी लगेच तुम्हाला तवर लगेच आणतेच. बसा मग तुम्ही येऊन. आण त्याला, उठला असं. हा हा लयच आकृती आहे सासू सुनांचं. झालं का एवढंच आहे का याच्यात? हा तेवढंच, याच्यात कपडे तुम्ही जात नाही महिनाभर. धर ठेव तिकडं. थांबा एखादं बिस्किट खाऊ द्या. एनर्जी वाया घातली तुम्ही माई सारी. जा. मी काय म्हणते ताई, हा. यापेक्षा थोडा मोठा बिस्किट नव्हता का? मोठा नाही, बारीक असतंय त्याच्यापेक्षा अजून. काय झालं आता? नाही लईच मोठा आणला त्याच्यामुळे म्हणलं मन मोठं आहे मन. संपायचं नाही. अगं लय आलंय पोतभर. मम्मी त्या सुनाला कळत नाही, मन लय मोठं आहे, मोठं. लई मोठं. अगं सोने तिला खाली उतरलंय, सोपा घाण करते ती. बाई मम्मी खुशाल मायपूरला खाली उतर म्हणती. जड झाली काय तुला मायपूरगी? बरोबर आहे, नातू आलाय ना तुझा, आता कशाला मायपुरीला जीव लावशील तू? तूच खरंय ग. चल बाय आपलं, नको त्यांचा सोफा घाण होईल. आणलं होय. थांब बाळ घेऊ दे. अगं बाई, हळू धरा. आय धरा हळू. थांबा एक मिनिट, तुम्ही ते बघा, सारखा. असं का म्हणून धरू राहिले तुम्ही ताई? सारखा. नाही ओ वहिनी तुम्ही सारखा. मला 2 झाले तो. हा आता चुकलं मग. तुम्हाला 2 तुला झाले. कळत नाही रेशमी. हळू बोला ना ताई, हळू बोला. ते रडण हळू बोला. तुमचा आवाज मोठा आहे ना लई. बोलू का नको ग मम्मी? असं वाटतं ती मै तशीच चाललं करते. ती. काय आपटू द्यायना दुपटू पहिलं झालं तर खळा 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 थाटल्या वाजित होती. एक काम करा, ताट आणते मी, आपण वाजू जोरा आता जोरा. तुमच्या आवाजाने नाही रडायचा काय? माझा आमच्याच आवाज आवाजाने बारीक आहे. रडण. माझा आवाज बारीक आहे. किती छान आहे ना बाळ, सुंदर आहे ना. हा बोलायचं ते बाळ. कशी म्हणते भारी. आणि आपल्याला ते बाळ न्यायची माझ्यासारखं दिसते का नाही ते बाळ? हे ना मम्मा सारखं दिसते तिच्या आजी सारखे वळण आहेत, आजी सारखे. ना. हा आमच्या सारखे नसतात ना. नाही म्हणजे सांगते ना मी, आता तुमच्या सासूबाईंना ओळख. हा. ते एका माळेचे मनीन पुसाना कुणी असं झालंय. ऐशन आय मम्मी अगं टिकतो मायावर नाकून बिकून गेले बाया तुमच्यावर. लय छान म्हणलं होतं दिसतंय. तिला. हा ना खरं. मी म्हणलं होतं काय? माझ्या सुनीवर असं हा गुपगुपीत झालं तब्येतीला पाहिजे. मायावरच गेलाय शेम टू शेम. काय ग बाया, तुमच्या तोंडातून फेकला असन जसा. माझ्या तोंडातूनच पडलंय खरंच. अगो म्हणजे चकुल आयुष्य नुसती झोपे घालती काय मम्मी, तुझं बोलत नाही तुझ्या संग. आपण ना तिकडे जाऊ फिरायला. माझ्या संग चलतो तू माझ्या संग चलतो. हा यायचं म्हणतोय हा, लई यायचं ग म्हणते. शोन माझ ग. गाणं पण किती नव्हती तू लहानपणी ती म्हणायची. काय म्हणती बघा ना माझ्या संग काय. हा बाळ म्हणतात हा, यायचं म्हणतोय. आपल्या संग आहे ना. हा, काय म्हणतोय बाळाला म्हणतोय. विचार बरं, बाळाला विचार. यायचं बाळाला विचार ना मला येतो का, यायची येतो. यायची म्हणतोय. विचार बरं बाळाला म्हणा तू सोने, येतो का माझ्या संग. गाणं पण किती कोणतं ग मम्मी? माझं छकुल छकुल तू हा ते मी मापुरी टाइम म्हणायचे काय. माझं छकुल छकुल माझं शनल शनल. हळू हळू. अहो महिनी मला 2 झालेत अहो. हा मस्त झालं तुम्हाला. अहो एवढाले झालेत. हा खाली उतर. नावलाचं तावलं शिक्यावर ठेवलं. काय बाया खेळू दिली अकराला. आता बाया अशी काय तुझी आई चव्हाना धावाची. ताई हळू बोला ना ताई. त्याला कळतंय ना पण मला बोलणं. तुम्हाला त्रास होत असेल तर उठून जावा. तुम्ही कायला एक बसा. महिन्यातच कळायला लागलं तुमचं बोलणं. अजून मग आमचं कळालं नाही. अरे माझा भाषा आहे भाषा. हा? सोने तू जर राहिली ना 2 महिने ते 2 महिन्यातच बोलायचं बोलायला शिकन. नुसती खुणावर त्याला सांगत. हा बाबा आपल्याला बाळ घ्यायचं ना, हे बाळ न्यायचे ना आपल्याला. मग मायपुरीचं म्हणणं पण आहे बाळण्या म्हणून गरज ना पाहायचं. अगं मम्मी ताई हळू बोला आणि जवळून नाही बोलायचं. थुका पडत असतो असं जवळ. म्हणजे मी का तू कधी काय त्याच्यात तसं नाही, डॉक्टरनी सांगितलेलं आहे थोडं लांबून डिस्टन्स ठेवायचं नाही असतं. धरा तुमचं लेकरू. नाही तसं नाही म्हणलं ताई, म्हणजे वाईट नका म्हणून. म्हणजे मी घेतलं म्हणून त्रास झाला का? नाही ग गप्प बस रेशमे. येता सासू येऊन देत नव्हती. कशी कशी आले माझे मला माहिती. एक महिना आला नाही सासू येऊन देत नव्हती. एक महिना आला नाही म्हणजे काय काय होतं कारण माहितीये तरी तुम्हाला. मग तिकडे 2 महिने नसते आला तरी कोणाला काय आलं
तरच मला लय वाईट वाटलं तुम्ही नाही आलं. मग सासर वाशीर असून सुद्धा आले मी. नाही, नवरा नाही. माझा तो बेवडा. ताई नसते आलं तरी चाललं असतं. का म्हणजे सासूसाठी असं म्हणलं. म्हणजे तिने बघायला नव्हतं यायचं पोरगं. असं नाही आत्या, चांगल्यासाठी म्हणलं. बाया, नवरात असला तिचा. मला माहितच नव्हतं मम्मी माझ्यावर एवढा गेलाय म्हणून त्यो. हवया अगं नव्हती तिला शिसारी लागली तेव्हा तू आलती. हा. पाठी माझ्या पाठवून पाठी- हिंडत माझ्या होती. पाठीवर. गुन्हा यावा त्याचे. कलरला एकदम भावड्या गोत डिट्टो. मला वाटलं आता आता मी तिला तुम्ही तेच नाकाला म्हणताय. भावानीच गेलाय सेम टू सेम. वहिनी तुमच्यातले काहीच गुण नाही दिसावले अकराला उलशिगी. कसाच नाही दिसत तुमच्या आणि ओ बुवा आईचे गुण कशाला दिसते? नाही ना यांचंच मम्मी खानदान. आणि नाही ना तू आमचे पोट काय तू आमची आणि दिसतोय. नाही आम्ही फक्त पोट फाडलेत. काय पोट फाडलेत? कशाला फाडले? आम्ही सांगितलं होतं काय पोट फाडायला? मी सांगत होते ना वाकून झाडा वाकून आम्ही पोट फाडलेत. कायला पोट फाडले? वाकून झाडला असतं तर नसते फाडले पोट. मसनीत धुनदवायचं आत्या, मसनीत. ताई बघा कशा बोलतात. सोने ग बस मग असं काही विसरली का? मम्मी अगो लय झोप होतोय ग. बराबर आईवर गेलाय ना झोपायला. आई बी सुस्तावल्यावर नुसती झोपत राहती, पसरत राहती. सांगते माणूस बरोबर आहे आत्या. बाकीच्या कोणत्या गोष्टी आईवर नाही गेल्या. वाईट गोष्टी म्हणलं तर लगे आईवर जात्यात. जाऊ दे मनावर नाही घ्यायचं. नाही मनावर नणंद कशाला असती. घे. हम्म. नंदाचा ठसा असा असतो. बाई माझी नणंद का बेकार होती तुला माहित आहे ना. हा लावून दिली अगो तेच बरं मम्मी आहे. मी ननंद कशी ग तुला माहित नाही का? हा हा पाची पूजायला आली ती सुद्धा नीट नाही पूजून दिली. मारनामातीच्या शिव्या दिल्यात मला. आ, त्याच तुम्हाला आम्ही माहितीच तरी बरं बोलतोय. आणि मी तिच्यापाशी होते अशी. आहे. माझ्या मम्मीला सुद्धा एवढीशी सुद्धा नाही मिचली ती. म्हणून आणि तुम्ही मम्मी? इकडं ताव काढिता तिकडचं इकडं काढायचं. काय नाही लय ताव वाईट. काढीता? चांगलं नाही हो असं नाही का असं म्हणलं. रेशमे उठ झोक्यात टाक. झोपला बाया. हळूच नीट दारा हा दारायची माहिती नाही. जा. 2 झाले तर मला माया का काय बघ आता. सोने तोंड हेच का तुझं गदाड खान आहे. नुसती भाग 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 करायला लागली ती. अग मम्मी तू इसून गरोदर राहिली तवा नाही बोलून दिलं. आता बोलू न देन. अगं मग बोलू कवा? तुमच्या लाडाने सारं झालं ना वाटुळ झालं शिजर. मारती का तिला आता? मारती का म्हणजे? माणूस 4 गोष्टी समजून सांगत येतो तुम्हाला पटत नाही. असलं असतं का कुठं? आपल्याला नाही पटत बाय. बरं गप बस. चल मी स्वयंपाक करू का? स्वयंपाक? हा मग आता आणि तू करणार काय? उली तिली करी दे. अगं 6 महिना झाला ना त्या सुनाला. हा मग काय करू? अगो बाई माझ्या शेजारची ती कांती शिजर झालंय तिचं. 12 इकडं पुजली नाही तवरच शेणाची पाट्या उचलायला मोकळी झाली. आणि तू हे नावलाचं तवलंय काय बाया? नाही नाजुकवाणी करती मम्मी तू. तुला काही कळतं का नाही? लावू नका आम्हाला तुझ्या सुनाला. इथून मागत नाही ऐकलं आता तरी ऐक नाही. बरं चला आपण दोघी करू. मला नाही गरज ग बाय. मी दमून खमून आले. एवढा मोठा बोजा घेऊन आले तर डोक्यावर. हा मला साखर बुकणी घेऊन आले. तो याच्याने काही होणार नाही. आता मी आले ना वहिनीला कशी कामाला लावते बघच. तू आणि वहिनी आता माझ्या डोक्याला परत खुराक कर. चालली